मी गावाला गेले होते आणि कृष्णाचा बड्डे होता, तर मग मी लगेच उपस्थित झाले, कारण की केक खायचं म्हणलं मागं पुढं अजिबात बघायचं नाही. कृष्णाला फेटा वगैरे घातला, मग सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केलं. त्याच्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम चालू झाला. मला तर असं झालं होतं कधी एकदाचं केक कट करतात आणि मी खायला चालू करते. दुसऱ्या दिवशी होता दसरा, तर पप्पानी ना सगळ्या गाड्यांची पूजा वगैरे केली होती. हळद कुंकू वगैरे लावून दीदीने पण आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी ड्रेस वगैरे घातला होता आणि मी झोपतून उठले होते बिनलाजी. मोठी मुलगी असून पण मी काही काम करत नाही. आणि मग आजीनी कांदा कापलेला होता, तेवढा मम्मीला आणून देत होते. तिच्यात पण मला ना एवढा कंटाळा येत होता, उन्हालाच बसू वाटलं होतं. मला एक सीताफळ दिलं होतं आजीने खायला, तेच आपलं खात बसले आणि मम्मीला मदत करायचं सोडून मी आपलं फक्त झोपायचंच काम चालू केलं होतं. त्याच्यानंतर मम्मीने यांनी सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि हे देखो हमारा अमीर बच्चा चम्मच से सफरचंद खा रहा है, मतलब क्या बताओ आपको. मला तर असं झालं होतं कधी यांचं एकदाचं फोटोशूट उरकत आहे आणि मला खायला भेटते. आमचं ओम तर इकडे ना कांद्याचं भजी आवडत नाही म्हणून कोबी कापीत राहिला आणि तेच भजी करीत बसला. त्याला ना असं काही ना काही पदार्थ करून खायला तर लईच आवडतं. नंतर आम्हाला पुण्यात जायचं होतं. मम्मीने सगळं साहित्य भरलं होतं आणि जाऊ तर अजिबात वाटत नव्हतं. आमची दिदी तर लईच नाचत होती, कारण पप्पा म्हणले दिदीला एक नंबर गाडी जमती चालवायला. नंतर इंस्टाची आणि यूट्यूबची माझ्या पूजा केली चॅनलची आणि अशा प्रकारे दसरा सेलिब्रेट झाला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा.